ओम नमः शिवाय. मी महायोगी प्रेम आपणा सर्वांचे श्री शक्तिगीतेमध्ये हृदयापासून स्वागत करतो. सुस्वागतम. काल आपला शक्तिगीतेचा तिसरा अध्याय समाप्त झाला. आपण प्रश्न उत्तर बघत होतो. सो काहींना प्रश्न होते, तुम्ही ते विचारू शकता. येस. आहे कोणाला? हा, बोला. महायोगीजी, मातांचं जसं विद्या अविद्या रूप आहे तसं महाविद्या रूप पण असेल ना? मग महाविद्या रूप कसं असतं? महाविद्या रूप म्हणजे संपूर्ण रूप, ज्याच्यामध्ये संपूर्ण महालक्ष्मी विश्वाचं ध्यान प्रगट होतं ते रूप. जसं सरस्वती रूप, महासरस्वती रूप, काली रूप, महाकाली रूप, लक्ष्मी, महालक्ष्मी रूप, तसंच. ते असं रूप असतं का जिथे व्यक्ती कधीच पथभ्रष्ट होत नाही? ते तर ज्ञान रूपामध्ये सुद्धा पथभ्रष्ट होत नाही. पण संपूर्ण प्रकारचं ज्ञान आणि काही लिमिटेड ज्ञान याच्यामध्ये पण फरक आहे ना. म्हणजे विशेष काय महाचं विशेष? आता समजा कॉलेजमध्ये शिकल्यानंतर विषय कमी, 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 कमी होत जातात व्यक्तीचे. सोप्या शब्दात एक शिक्षक फक्त गणित शिकवणं, ही विद्या आहे. आणि एकच शिक्षकानं सगळे विषय शिकवणं, ती महाविद्या आहे. एकाच व्यक्तीला अनेक गोष्टींमध्ये पारंगत होणं, अनेक विषयांमध्ये, अनेक विद्यांमध्ये, महाविद्यामध्ये येणार. साधारणपासून विशेष बनणार मग तो. पण आताच्या काळामध्ये लोकांना स्पेशलाइज म्हणजे ज्याला एकच विषय येतो त्याला हुशार समजलं जातं. ज्याला जास्त विषय येतात त्याला हुशार समजलं जात नाही आताच्या काळात. पूर्वीच्या काळामध्ये ज्याला सगळे विषय यायचे त्याला हुशार समजलं जायचं. ज्याला एकच यायचा त्याला हुशार समजलं जायचं नाही. काळाकाळानुसार फरक आहे. ह्या रूपाला कसं कनेक्ट व्हायचं भक्तीतून? म्हणजे त्या रूपाला कनेक्ट होतो तसं व्हायचं. कसं आहे माहिती आहे का? आपला हा जन्म आहे ना, आपण जगण्यासाठी आलोय. त्याच्याने हे जगत असताना आपल्याला जितकं ज्ञान आवश्यक आहे, तितक्या ज्ञानाशी आपण कनेक्ट झालो, तर ते भरपूर आहे. गरजेचं जे आहे ध्येयाकरता गरजेचं ते. हां. सगळंच जर ज्ञान आपण घेत सुटलो, तर त्याचा वापर सुद्धा नाहीये. काय करणार आपण त्या ज्ञानाचं? बरोबर. त्याची मेहनत आपण घेत बसणार, त्याचा उपयोग पण नाहीये ना. तो आपल्या जीवनाच्या उद्देशापासून भरकटू सुद्धा शकतो आपण. त्यापेक्षा अनेक गोष्टी जर आपल्या जवळ असल्या, तर माणूस भरकटू पण शकतो. त्यापेक्षा जेवढं आवश्यक आहे या जीवनासाठी तेवढं आपण ज्ञान घेणं उचित आहे. ही किंवा चेतना पाहिजे म्हणजे आपली. आपल्याला प्राप्त होणं योग्य आहे. गरजेपेक्षा जास्त गोष्टी सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये हानी निर्माण करतात. आणि गरजेपेक्षा कमी सुद्धा हानी निर्माण करू शकतात. जसं गरीब लोकांची समस्या आहे पैसे, तसंच श्रीमंत लोकांची समस्या सुद्धा पैसेच आहे. गरीब लोकांना जगण्यासाठी पैशांसाठी स्ट्रगल करावं लागतं आणि श्रीमंत लोकांजवळ पैसे आहे म्हणून स्ट्रगल करावं लागतं. ते पैसे टिकवण्यासाठी स्ट्रगल. कोणी चोरी करून टाकेल त्याच्यासाठी स्ट्रगल. इन्कम टॅक्सची रेट पडेल त्याच्यासाठी स्ट्रगल. ते सगळं सांभाळून ठेवण्यासाठी स्ट्रगल. आलेला पैसा काय करायचा, कुठे ठेवायचा, कसा टाकायचा त्याच्यासाठी स्ट्रगल.
तो गरजेपेक्षा जास्त पण त्रासदायक आहे आणि गरजेपेक्षा कमी सुद्धा त्रासदायक आहे. जेवढं गरजेचं आहे, बॅलन्स आहे, तेवढं असलं की माणूस बॅलन्स जगू शकतो, संतुलित जगू शकतो. तो सगळ्यात आधी आपला उद्देश काय आहे हे महत्वाचं आहे. माणसाने आपल्या उद्देशानुसारच ज्ञान प्राप्त करावं. उदाहरणार्थ, मी कोणताही खेळ खेळणार नाहीये भविष्यामध्ये, आजही नाहीये. म्हणजे असं काही नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलवरती मी कोणताही खेळ खेळणार नाहीये. मी स्वतः माझं उदाहरण सांगतो. ना क्रिकेट, ना हॉकी, ना फुटबॉल, ना व्हॉलीबॉल, ना गोल्फ काहीच नाही. तर त्याचं नॉलेज घेऊन मी करू काय? आणि ते टीव्ही लावून त्या मॅचेस बघून पण काय करू? त्याचा माझ्या आयुष्यामध्ये काही उपयोग नाहीये. सो ते अननेसेसरी आहे, वेस्टेज आहे. ते नॉलेज घेण्यामध्ये मी माझा अमूल्य वेळ का खर्च करू? ते बघण्यामध्ये सुद्धा मी माझा अमूल्य वेळ का खर्च करू? कारण माझ्या जीवनात त्याचं काहीच नाही. आणि मला समजा मुलांसोबत खेळावं लागलं, कोणत्याही मुलांसोबत, माणसांसोबत, तर मला कोणत्या त्यात जिंकायचं आहे, की मी त्याचं एवढं नॉलेज गेन करत बसू. हां, कसा खेळतात हा, असं विचारलं, आपल्याला लक्षात ऑब्झर्व्ह करून घेतलं, की बस थोडंफार तसं करायचं, दुसरं काय करायचं. असं मी माझं वैयक्तिक उदाहरण सांगतो. त्याचं नॉलेज घेण्याची काहीच गरज नाही. अननेसेसरी आहे. जेवढं बेसिक गरजेचं आहे, तेवढं नॉलेज आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. हेच खरं ज्ञान असेल ना माणसाला पाहिजे. गाडी बंद पडली तर काय करायचं एवढं बेसिक नॉलेज असलं पाहिजे. पण गाडी सुधारताच आली पाहिजे, हे नॉलेज घेण्याची काय गरज आहे. ते बिचारे बाकीचे काय करतील? गॅरेजवाले. समजा तुम्हाला घरातलं इलेक्ट्रिकचं काही खराब झालं, तर थोडंफार तुम्हाला जमलं पाहिजे. मग सगळ्याच घरातली वायरिंग तुम्हाला जमली पाहिजे, तर काय करायचंय आपल्याला? आपल्याला वायरिंग करत सुटायचंय. डिफरन्सच लक्षात घ्या. छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजे, की ज्याच्याकरता आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही पडली पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही, की सगळं झालं पाहिजे. अननेसेसरी ते घेऊन काय करणार? तर जगण्यासाठी जे आवश्यक आहे, जीवन जगण्यासाठी ते नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि तेच नॉलेज लोक घेतात. आनंदी कसं जगावं, सुखी कसं जगावं, समाधानी कसं जगावं, शांत कसं जगावं, उत्तम चरित्र कसं ठेवावं, हे असे विषय कोणी शिकत नाही. खरं तर ते गरज आहे. ते खरं विद्या आहे. बाकी हे तर शालेय शिक्षण वगैरे तर ते प्रत्येकच जण करतो. ते धन्यवाद. अजून कोणाला आहे काही प्रश्न? आनंद साहेब तुम्हाला होता प्रश्न? माईक ऑफ आहे. नाही, आज तसा काही प्रश्न नाही ओके. सर. ओके. बाकीचं कोणाला आहे? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. शक्तिगीतेचा 4था अध्याय. आपण आज बघणार आहोत. आपण 3 अध्याय बघितले आणि त्या 3 अध्यायामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं ध्यान जे देवीने जगण्यासाठी आवश्यक आहे, सांगितलं देवतांना. सो देवतांना अजून ज्ञानप्राप्तीची ओढ होती. म्हणून देवतांनी माता महादेवींना म्हटलं, की "हे जगत माता, हे वेदजननी, हे प्रणव स्वरूपिणी, हे देवी." वेदांचे जे 3 कांडांचं जे विज्ञान आहे, वेदकांडत्रयाचं जे पूर्व समन्वय आहे आणि त्यांच्या क्रियेच्या सिद्धांताने योग संबंधीय परम अद्भुत स्वरूप आपल्या
मुखकमलाने जाणून आम्ही नतमस्तक झालो आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. तो हे माता, आम्ही ऐकलेलं आहे असं, की श्रुती या मंत्ररूप आहेत. आणि आम्ही हे पण ऐकलेलं आहे, की मंत्रामध्ये आपली शक्ती निहित असते. त्या कारणाने मंत्रसिद्धी ही सर्वत्र, सर्व ठिकाणी काम करण्यामध्ये सिद्ध असते. सगळ्या प्रकारची कामं आपण मंत्राच्या सिद्धीने करू शकतो. असं कोणतंच कार्य नाहीये जगामध्ये, की जे मंत्राच्या सिद्धीने होऊ शकत नाही. म्हणजे जगातलं प्रत्येक कार्य मंत्राच्या सिद्धीने होऊ शकतं. तो मंत्र इहलौकिक अभ्युदय, पारलौकिक अभ्युदय आणि निःश्रेयस सगळं काही प्रदान करण्यामध्ये समर्थ आहे. तो आता हे देवी, हे महादेवी मंत्रविज्ञानाचं हितकारक उत्तम रहस्याचं जे वर्णन आहे, ते आपण करून आम्हाला कृतकृत्य करावं. मग यावर महादेवी देवतांचे संवाद साधतात. हे देवतागण, मंत्रशक्ती स्वयं मीच आहे. मीच मंत्रशक्ती आहे. आणि त्याचं कारण आहे, की माझी जी शक्ती आहे, ती चराचर विश्वामध्ये व्याप्त आहे. मीच कारण ब्रह्म आहे. मीच कार्य ब्रह्म पण आहे. आणि मीच ईश्वर रूपिणी होऊन दोघांमध्ये संबंध स्थापित करते. मीच कारण ब्रह्म आहे, मीच कार्य ब्रह्म आहे आणि मीच ईश्वर रूपिणी होऊन त्या दोघांमध्ये संबंध स्थापित करते. प्रणव आणि महावाक्य समूह माझ्या निर्गुण स्वरूपाचे वाचक आहेत. तो हे देवतागण, हे देवश्रेष्ठ, बीज मंत्र आणि शाखा पल्लवित नाना प्रकाराचे जे वैदिक अन्य शास्त्रीय मंत्र समूह आहेत, ते माझ्या सगुण रूपाचे वाचक आहेत. तो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संदेह करण्याची गरज नाहीये. तो हे देवगण वाच्य आणि वाचक मध्ये भेद नसतो. त्यामुळे माझ्यामध्ये आणि ह्या सगळ्या मंत्रांमध्ये कोणताही भेद नाहीये. माझी शक्ती प्रधानता 2 भागांमध्ये विभक्त आहे. एक ज्ञानशक्ती आणि एक क्रियाशक्ती. ज्ञानशक्ती माझ्या कारण स्वरूपामध्ये नित्य, शुद्ध आणि सदापूर्ण रूपामध्ये सर्व देय निसंदेह अवस्थित असते. आणि माझी जी क्रियाशक्ती आहे, जी दुसरी शक्ती आहे, हे देवगण, हे जे प्रपंचमय कार्य ब्रह्मा ची जी जननी आहे, अर्थात उत्पन्न करणारी आहे, ती क्रियाशक्ती. आता ज्ञानशक्तीचं जे अद्भुत बीज आहे, ते प्रणव आहे आणि नाना बीज मंत्र क्रियाशक्तीचे बीज आहे. तो हे तुम्ही भलीभाती जाणून घेणं गरजेचं आहे. जिथं कोणतं कार्य आहे, तिथं कंपन अवश्य आहे. कंपन म्हणजे व्हायब्रेशन. आणि जिथं व्हायब्रेशन्स आहेत, तिथं शब्द अवश्य आहेत. त्याच प्रकारे जिथं ज्ञान आहे, तिथं निसंदेह भाव आहे. आणि जिथं भाव आहे, तिथं रूप सुद्धा अवश्य आहे, असतो. मी तुम्हाला हे पुन्हा सांगणार आहे, म्हणून सावधान होऊन याला नीट ऐका. ज्याच्यामुळे मंत्राचं जे विज्ञान आहे, ते तुम्हा लोकांना
भली बाते समजेल, तुम्ही ते योग्य प्रकारे जाणू शकता. मी आध्यात्मिक भावयुक्त अनेक रूपांनी अनेक विग्रह धारण करते आणि अधिदैव संबंधयुक्ताने अनेक शब्दांनी अनेक मंत्र रूपिणी होऊन अभ्युदय आणि निश्रेयस सर्वदा अवश्य प्रदान करते. प्रणव निर्माण मंत्रांचा आदी आहे, म्हणजे प्रिमोडियल आहे. मंत्रांचा प्रणवच आदी आहे आणि त्यामुळे प्रणवचं जे महत्व आहे ते सर्वोपरी आहे आणि याच कारणामुळे सच्चिदानंद स्वरूप जे परियाचक आहे ते प्रणव आहे. सर्व मंत्रांचा जो राजा आहे, सर्व शक्तींचा जो सेतू आहे तो प्रणव आहे. त्याच प्रकारे अनेक ज्या उपासना आहेत, त्या उपासनांचे जे अनेक बीज मंत्र आहेत, त्या उपासनांचे जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये मी सर्वश्रेष्ठ आणि सर्वश्रेष्ठ आहे. आणि याच कारणाने अधिदैव शब्दांच्या सामर्थ्याचं परिचायक बीज मंत्र सगुण मंत्रांमध्ये अतिउत्तम आहे. जसं बीजाने वृक्ष उत्पन्न होतात, त्याच प्रकारे सगळ्या मंत्रांच्या सोबत बीज मंत्रांचा संबंध जाणणं योग्य आहे. सो संपूर्ण ब्रह्ममंत्रांनी प्रणव आणि याच कारणामुळे तो मुक्तदायिनी सुद्धा आहे. आणि त्यामुळे गायत्रीची जी आराधना आहे त्याच्या विना ब्राह्मणांचं ब्रह्मतेज जे आहे ते सुरक्षित राहू शकत नाही. निश्रेयस प्राप्तीसाठी प्रणवयुक्त गायत्री मंत्र परमदक्ष आणि मंगलकर आहे आणि हीच सनातन श्रुती आहे. सनातनचा अर्थ जे कालही होतं, आजही आहे आणि उद्याही आहे. तो नाना प्रकारची जी अभ्युदय प्राप्ती आहे त्याच्यासाठी अनेक बीजयुक्त, अनेक सगुण मंत्र, अनेक प्रकारचे सिद्धी देणारे आहेत. म्हणजे बीज मंत्रांचे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकारांनी अनेक भेद आहेत, पण प्रधानतः बीज मंत्राचे 8 भेद आहेत. तो हे देवतागण, हे जे सत्य कथन आहे हे तुम्ही सावधान होऊन ऐका. प्रणवाची जी गती आहे ती पंचकोश आणि सप्त ऊर्ध्व लोक पासून पण जे दूर पर्यंत व्याप्त आहे. पण बीज मंत्रांची जी गती आहे ती षष्ठ लोकापर्यंत व्याप्त आहे. तथापि प्रणवयुक्त बीज मंत्र अभ्युदय आणि निश्रेयस दोघं देणारे आहे. अभ्युदय आणि निश्रेयसचा अर्थ मी तुम्हाला कालच सांगितला. सो मंत्रांची जी साधारणतः 2 संज्ञा होते, एक शस्त्र आणि दुसरा अस्त्र. प्रयोगाच्या भेदाने हे 2 भेद उत्पन्न झालेले आहेत. तो एका द्वारा देवतांची सानिध्य प्राप्ती आणि दुसऱ्या द्वारा अधिदैव कार्य करण्याची जी शीघ्रता आहे, त्याची जी सुगमता आहे,
ती प्राप्त होते. आणि हा नियम सुद्धा सनातन आहे. तो कालही होता, आजही आहे, उद्या राहणार. सो हे देवश्रेष्ठ ह्या दोन भेदांनी साधकांची सकामता आणि निष्कामता कारणीभूत आहे. तो हे देवतागण ही मंत्राच्या बलाने पितृगण समुपस्थित होऊन स्वधाकार श्राद्धामध्ये मनुष्याच्या द्वारे अन्नाने तृप्तता प्राप्त करतात, तृप्ती प्राप्त करतात. तो हे देवतागण मंत्रांच्याही शक्तीद्वारे तुम्ही लोक यज्ञाने संवर्धित होऊन जगताचं कल्याण करण्यासाठी तत्पर होतात. म्हणजे यज्ञ जे केले जातात त्याच्यातून देवतांना अन्नाची प्राप्ती होते. तो मंत्राच्या शक्तीद्वारे ब्रह्मयज्ञाने ऋषीगण आणि देवयज्ञाने तुम्ही लोक संवर्धित होऊन परस्पर परमश्रेय लाभ करतात सुद्धा आणि करवतात सुद्धा. म्हणजे मंत्रशक्तीद्वारे ब्रह्मयज्ञाने ऋषीगण आणि देवयज्ञाने देवतागण संवर्धित होत असतात आणि त्याच्याने ते परमश्रेयाचा लाभ करतात सुद्धा आणि करवून पण घेतात. मंत्र जेव्हा कर्माच्या सोबत प्रयुक्त होतात तेव्हा कर्म करणाऱ्यांना अवश्य ऊर्ध्वगती प्रदान करतात. याच्यामध्ये कोणतेही शंका कुशंका करण्याची गरज नाहीये. आणि जेव्हा मंत्र माझ्या भक्तीमध्ये प्रयुक्त होतात तेव्हा माझे प्रिय भक्त माझं सानिध्य प्राप्त करतात. दोन प्रकार, की मंत्र कर्मासोबत जेव्हा प्रयुक्त होतं तेव्हा कर्म करणाऱ्याला ऊर्ध्वगती प्राप्त होते आणि जेव्हा मंत्र महादेवींच्या भक्तीच्या सोबत प्रयुक्त होतात तेव्हा त्या भक्तांना महादेवीचं सानिध्य प्राप्त होतं. तो हे देवतागण जेव्हा मंत्र चैतन्याला प्राप्त होऊन उपास्य रूपा सोबत एकाकार भावामध्ये परिणत होतात त्यावेळेस मंत्र आणि रूप त्या सोबत मनाचं जे आहे ते विलय स्वतःच होऊन जातं आणि तेव्हा मंत्र हे निःश्रेयस पद प्रदान करतात. तो ब्रह्म मंत्राचा समूह प्रत्यक्ष मुक्तिप्रद आहे. कारण मंत्राने मंत्रार्थ ही साक्षात तादात्म्यता होतं. तो ब्रह्ममंत्राच्या सहायतेने जीवाचं अंतःकरण जे आहे ते शुद्ध होतं, पवित्र होतं, निर्मल स्वरूप होतं आणि त्याच्यामुळे त्याला ब्रह्म सायुज्याची प्राप्ती होते. हे मुक्तीचे काल प्रकार सांगितले होते. त्यातलं यात ब्रह्म सायुज्य तो प्राप्त करतो. ब्रह्ममंत्रांमध्ये ओम तत्सत मंत्र सर्व शिरोमणी आहे आणि या कारणाने हे देवगण या मंत्राद्वारे माझे जे ज्ञानी भक्तगण आहे ते सर्व कर्मफल माझ्यामध्येच अर्पण करून टाकतात आणि उपासना करते वेळेस माझं सानिध्य प्राप्त करतात किंवा करू शकतात. आणि ध्यान दृष्टीने सर्व वेळेस सगळ्या स्थानी सर्वथा स्वतःला माझ्यामध्येच लीन करू शकतो, माझ्यामध्ये युक्त करू शकतो. या ओम तत्सदात्मक मंत्र शिरोमणी ब्रह्ममंत्रामध्ये माझी चितकला
सतकला आणि आनंद कला या तिघांची पूर्णता विद्यमान आहे. ओम तत्सत या मंत्रामध्ये चित्तकला, सतकला आणि आनंद कला तिघांची पूर्णता विद्यमान आहे. तो हा जो श्रेष्ठ मंत्र राज आहे, माझी अध्यात्म, अधिदैव आणि अधिभूत रूपाचं जे वाचक आहे, यात्रेचं जे वाचक आहे आणि सर्व कल्याणकारी आहे. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड वेद या तिघ गोष्टींनी विख्यात आहे. तो हा जो मंत्र आहे, या 3 कांडांमुळे मध्ये पूर्ण सफलता देण्यासाठी योग्य आहे. कोणता? ओम तत्सत. तो हे देवतागण असं समजा की तुम्ही आत्ता ब्रह्मचक्रामध्ये जी सफलता प्राप्त केलेली आहे, जे यश प्राप्त केलेलं आहे, ते केवळ आणि केवळ मंत्राच्या सिद्धीमुळे प्राप्त केलेलं आहे. मंत्रसिद्धीचंच फळ स्वरूपात मला ब्रह्मचक्रामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. कारण कोणत्याही प्रकारच्या चक्रामध्ये पूर्ण यश प्राप्त करण्यासाठी मंत्र सिद्धी प्रबल कारण आहे. तो हे देवश्रेष्ठ कोणत्याही चक्रामध्ये देवतेचा आविर्भाव आणि दर्शन किंवा कोणत्याही पीठामध्ये देवतांचा आविर्भाव किंवा दर्शन मंत्र सिद्धीच्या बळामुळे होऊ शकतो. जो प्राणाद्वारे पीठोत्पत्ती होऊन देवताचं आसन तिथं बनतं आणि प्राणाद्वारे अभिलक्षित चक्रामध्ये अभिलक्षित देवताचं आकर्षण होतं. सोप्या शब्दात प्राणप्रतिष्ठा जी लोक करतात, मूर्ती बनवून. सो प्राण मनाच्या अधीन आहे आणि मन मंत्राच्या अधीन आहे आणि त्याच कारणामुळे मंत्रसिद्धीद्वारा मी अथवा माझी जी दैवी विभूती आहे ते पवित्र चक्रामध्ये अथवा पीठामध्ये शुद्ध अंतःकरण असलेल्या भक्ताच्या भक्तीची दृढता मध्ये जे बल आहे त्याच्यामध्ये आविर्भूत होत असते. चक्रच किंवा पीठाचा जो साधक आहे त्याला जे अधिकार असतात त्या अधिकारा ती जी माझी शक्ती आहे ती त्याच्यामध्ये प्रगट होते आणि याच्यामध्ये कोणतीही शंका कुशंका करण्याची गरज नाही. आपण म्हणतो ना शक्तीपीठ, महाराष्ट्रात शक्तीचे 3.5 पीठ आहे. सो पीठ हा शब्द वापरला जातो, चक्र हा शब्द वापरला जातो. पण देवतागण याच्यामध्ये यश प्राप्तीचं जे मूल कारण आहे ते मंत्रच आहे. कारण अमंत्रक चक्र अज्ञान प्रवर्तक असतं आणि अविद्येचं जे मंदिर असतं ते अमंत्रक पीठ प्रेताचं घर बनतं. म्हणजे तिथं देवता वास करत नाही, देवी वास करत नाही, तिथं प्रेत वास करत. आणि या कारणामुळे मंत्राच्या मदतीने पीठाचं यश प्राप्त होतं. जो चक्रामध्ये माझी जी शक्ती आहे तिचा दोषरहित आविर्भावाचं कारण जे आहे ते मंत्र आहे आणि मंत्राच्या बळानेच
जड मध्ये सुद्धा चेतना शक्ती उत्पन्न होते. म्हणजे थोडक्यात एखाद्याने मंदिर बांधलं आणि तिथं मूर्ती आणली, तर त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केली जाते, मंत्र उच्चारण केलं जातं आणि त्याच्यामध्ये एक चैतन्य उत्पन्न केलं जातं आणि मग त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते, मंदिर सुरू होतं. तर तोपर्यंत त्याच्यामध्ये चैतन्य बनत नाही. तो ते मंत्रांची पूजापाठ करून ते प्राणप्रतिष्ठा करतात लोक. तो जसं मूर्ती आणि यंत्रामध्ये दिव्य देशामध्ये मंत्र साधनेने देवासन रूपी पीठाचा आविर्भाव होतो आणि मंत्राच्या बळाने अनात्मा मध्ये सुद्धा आत्म्याचा विकास होतो. जसं साधनक द्वारा शवाच्या देहामध्ये चैतन्याचा आविर्भाव होतो. तो मंत्राच्या समूहामुळे जड मध्ये सुद्धा दैवी शक्ती उत्पन्न होते. जसं युद्धामध्ये देवी युद्धास्त्र जे आहेत त्याचा प्रयोग करते, तो मंत्राच्या बळाने कर्माचं विपर्यास होऊ शकतो, विपर्याय होऊ शकतो. जसं मोहन आदी षटकर्माचा प्रयोग केला जातो. तो मंत्राची जी विचित्र महिमा आहे ती खूप मोठी आहे. तुम्हीच बघतात की ह्या संसारामध्ये मंत्राच्या बलाने तुम्ही लोक म्हणजे देवतागण याज्ञिक समूहाद्वारे आकृष्ट केले जातात आणि मंत्राच्या बळानेच तुम्ही लोक यज्ञामध्ये उपस्थित सुद्धा होतात आणि स्वतःचा यज्ञ भाग घेऊन मनुष्याची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करतात आणि मनुष्याची जी इच्छा आहे त्याचं फळ देण्यासाठी तुम्ही बाध्य पण होता. तो त्या कारणाने मंत्रांची जी महिमा आहे ती मन आणि वाणी पेक्षा परे आहे, अतीत आहे. मन आणि वाणीच्या अतीत आहे, परे आहे एकदम. तो मंत्रहीन यज्ञ तामसिक म्हणवला जातो, जो नीरस वृक्षाच्या समान असल्या कारणाने फल उत्पन्न करण्यासाठी असमर्थ आहे. मंत्रहीन योग अगर्भ योग म्हणवला जातो आणि समंत्रक योग सगर्भ म्हणवला जातो. अगर्भ योग मुक्ती प्रदान करण्यामध्ये समर्थ नसतो, तर सगर्भ योग मुक्ती प्रदान करण्यामध्ये समर्थ असतो. मंत्रांचे दोन भेद आहेत, ते म्हणजे निरवयव मंत्र आणि सावयव मंत्र. प्रणव आणि बीज मंत्र निरवयव मंत्र आहे आणि अन्यान्य जे सगळे मंत्र आहेत ते सावयव मंत्र म्हटले जातात. निरवयव मंत्र म्हणजे ध्वनी प्रधान आणि सावयव मंत्र म्हणजे भावप्रधान. म्हणजे ज्याच्यामध्ये ध्वनीला सगळ्यात जास्त उच्चता असते ते निरवय आणि ज्याच्यामध्ये भाव महत्वाचा आहे ते सावयव. तो हे देवतागण निर्वय जे मंत्र आहेत ते अंतःकरणाला अंतरराज्यामध्ये आकर्षित करण्यामध्ये अधिक समर्थ आहे आणि जे सावयव मंत्र आहेत ते बहिर्जगत मधून अंतर्जगतामध्ये मनाला विकर्षित करण्यामध्ये अधिक समर्थ आहे. म्हणजे बहिर्जगतामधून काढून मनाला अंतर्जगतामध्ये आकृष्ट करण्यामध्ये ते समर्थ आहेत. त्या कारणामुळे दोघं मंत्र समान रूपात शक्तिशाली आहेत. तो हे देवतागण कर्मकांडामध्ये सावयव मंत्र सुद्धा विभिन्न स्वराचा आश्रय घेऊन वेगवेगळ्या उच्चारणाचा आश्रय घेऊन विभिन्न प्रकारची जी शक्ती आहे
ती अवश्य प्राप्त करतात. तो हे देवगण ज्या प्रकारे तुम्ही लोक आणि आर्यगण मध्ये 4 वर्ण आहेत, त्याच प्रकारे मंत्रामध्ये सुद्धा 4 वर्ण आहेत. 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. वैदिक मंत्र ब्राह्मण आहेत. तांत्रिक मंत्र क्षत्रिय आहेत. मिश्र मंत्र वैश्य आहेत आणि लौकिक मंत्र शूद्र म्हणवले जातात. तर हे 4 वर्ण आधी समजून घेणं गरजेचं आहे. ब्राह्मण म्हणजे जे शिकवतात ते ब्राह्मण, ज्यांच्याजवळ ज्ञान आहे, विज्ञान आहे, विद्या आहे. ते शिकतात पण आणि शिकवतात सुद्धा, त्यांना ब्राह्मण म्हणतात. क्षत्रिय म्हणजे जे देशाचं संरक्षण करतात, राज्याचं संरक्षण करतात किंवा जगाचं संरक्षण करतात ते क्षत्रिय. जे बिझनेस करतात, व्यापार करतात ते वैश्य. आणि शूद्र त्या लोकांना म्हटलं जातं जे नोकरी करतात, सर्व्हिस करतात. जे एम्प्लॉयी बनून जगतात ते ऍक्च्युअली शूद्र आहेत. कामाच्या स्वरूपाला वर्ण असं म्हणतात. ज्याचं जसं काम आहे त्याच्यानुसार त्याला स्वरूप देण्यात आलंय. आणि तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं तर या 4च्या बाहेर काहीच नाही. ज्ञान देणारी लोक, संरक्षण करणारी लोक, व्यापार करणारी लोक आणि नोकरी करणारी लोक. याच्याशिवाय आहे काय जगामध्ये 5वी कॅटेगरी? हा एक कॅटेगरी आहे रिकामटेकड्या लोकांची. पण त्याला जास्त महत्व दिलं नाहीये. जे रिकामे भटकतात ही एक कॅटेगरी. तो मंत्रांमध्ये सुद्धा हे 4 वर्ण आहेत. वैदिक मंत्र जे आहेत त्यांना ब्राह्मण म्हटलं जातं. तांत्रिक मंत्र जे आहेत त्यांना क्षत्रिय म्हटलं जातं. मिश्र मंत्र जे आहेत त्यांना वैश्य म्हटलं जातं आणि जे लौकिक मंत्र आहेत त्यांना शूद्र म्हटलं जातं. तो वैदिक मंत्र मुक्तिप्रद आहेत. तांत्रिक मंत्र श्रेष्ठ पारलौकिक अभ्युदय पद प्रदान करणारा आहे. मिश्र मंत्र जे आहे ते कामना म्हणजे इच्छापूर्ती करणारा आहे. आणि लौकिक मंत्र जे आहेत ते लौकिक ज्या बाधा आहेत त्यांचा नाश करणारा आहे. तो हे देवतागण मंत्रच जगत उत्पत्तीचं कारण आहे. मंत्रच जगामध्ये विलयाचं कारण आहे. कारण प्रथम प्रणव प्रगट होतो आणि त्यानंतर शब्दमयी समस्त सृष्टी प्रगट होते. आणि वेदांचं आदी प्रणवच आहे आणि सृष्टीच्या आदी मध्ये उत्पन्न होण्याच्या कारणाने वेदांची जी उत्पत्तीचं स्थान सुद्धा आहे. आता मला असं वाटतं हे भरपूर झालं. आता इथे मी थांबतो. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. मी आता तुमची माईक ऑन केली. काही प्रश्न? हे जे आपण सरस्वतीचे स्तवन वगैरे म्हणतो, हे मंत्र कुठल्या याच्यात येतात मग? या कोणते? कुंदेंदू तुषार, या कुंदेंदू तुषारहार धवला, हे जे लौकिक. आहे लौकिक आहे. लौकिक. लौकिक. पण ते शूद्र आहेत मग समजा, तेवढे काही ते परिणामकारी नाहीये असं. नाही, त्या छोट्या मोठ्या बाधा कंप्लीट करण्यात मोकळं करण्यासाठी. अथर्व शीर्ष, हा, अथर्व शीर्ष ब्राह्मण आहे. जे सुक्त आहे, हा सुक्त, ते ब्राह्मण कॅटेगरी मध्ये जातं. सुक्त म्हणजे सर? सुक्त म्हणजे जे वेदांमधून आलेलं आहे. अच्छा. अथर्व शीर्ष सुद्धा अथर्व वेदामधला आहे. हो. वेदांमध्ये जेवढे सुक्त देण्यात आलेले आहेत ना, ते सगळेचे सगळे ब्राह्मण मध्ये जातात.
गायत्री ते वेद हे याच्यातच ब्राह्मण ब्राह्मण. ब्राह्मण. ओम हा जो मंत्र आहे हा प्रणव आहे, हाही ब्राह्मणच आहे. म्हणून बघा कोणत्याही मंत्राच्या अगोदर ओम लावलं जातं. त्यात देवी सांगतायत देवतांना ओम नमः शिवाय, ओम तत्सत. मंत्र उच्चारण करताना अशी काही विधी विधान आहेच का, की आपण कुठल्याही पोझिशन मध्येच म्हणायला पाहिजे म्हटलं तरी चालतं? हे पहा आता याच्यामध्ये 2 प्रकार आहे. भावयुक्त अंतःकरणाने मंत्र म्हणाल तर त्याची काही विधी नाही आहे. ते हृदयपूर्वक हे एक विधी आहे. भाव, प्रेमाचा भाव. आणि एक विधी आहे ज्याच्यामध्ये ध्वनीला खूप महत्व आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो. ओमचाच उच्चारणाचा जर आपण विचार केला. काही लोक म्हणताना म्हणतात काही लोक म्हणतात या सगळ्यांमध्ये ध्वनी वेगवेगळा आहे. जर तुम्ही विचार केला है ना, एकसारखा नाहीये. आणि भाव भावमध्ये कसं आहे की ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. याच्यामध्ये भाव वेगवेगळा आहे. तुमच्या भावानुसार तुम्ही उच्चारण करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणजे करायचंय म्हणून करायचंय. पण हे तरी सांगितलेलं आहे 108 वेळेस करायचं आहे, ते 108 कंप्लीट करणं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जसं तुमच्या घरामध्ये पूजापाठ होता आणि ब्राह्मण फक्त म्हणायचं म्हणून मंत्र म्हणतात. ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव हे म्हणायचं म्हणून म्हणायचं. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. भावचं एक वेगळं पण आहे. कोणी कोणी असं म्हणू शकतं ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. असे म्हणणारे लोक सापडतील तुम्हाला. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि असे म्हणणारे सापडतील. गायत्री मंत्राचं जर आपण म्हटलं तर ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हे वेगवेगळ्या उच्चारणामध्ये पण येतात, वेगवेगळ्या भावामध्ये सुद्धा येतात. तो जसं व्यक्तीचं इंटेन्शन असेल, इंटेन्शननं जे म्हटलं जातं त्यात भाव आहे आणि ध्वनीचा जो आधार घेतला जातो, ध्वनीमुळे जे उत्पन्न होणारी गोष्ट आहे, तिथं ध्वनीला महत्व दिलं जातं. भक्तीमध्ये आपण भाव बघतो, सिद्धी प्राप्त करायची असेल तर ध्वनी बघतो.
आलं लक्षात आनंद आहे? याच्यामध्ये जर काही चुकी झाली तर त्याचा आपल्या जीवनावर काही असा विपरीत परिणाम होईल का? संकट येतील का? असं काही होऊ शकतं? ध्वनीच्या बाबतीत होऊ शकतं. जर तुमचा उद्देश कोणतेतरी सिद्धी प्राप्त करणं आहे. हं, हं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, की एखादा व्यक्ती आजारी आहे आणि त्याला तुम्हाला मंत्रशक्तीने ठीक करायचं आहे, तर तिथं ध्वनी महत्वाचा आहे. आणि तुम्ही भक्ती करताय. भक्ती हं, ईश्वराची. हं. समजा देवीची भक्ती करता आहे, तर देवीची मंत्र समजा या कुंदेन तुषारात जर म्हटलं, तर तिच्यात तुम्ही प्रेमयुक्त अंतःकरणाने म्हणा, त्यात उच्चारणाचा दोष लागत नाही. पण ध्वनीसाठी म्हणजे कोणती सिद्धी प्राप्त करायची आहे, काही करायचं आहे, तर त्याच्यामध्ये उच्चारणाचा दोष लागतो. ज्याच्यामध्ये कोणत्यातरी हे ठेवून तुम्ही लक्ष ठेवून काहीतरी करताय ना, त्यात लागतो दोष. पण भक्ती करताय तुम्ही, भक्ती सरेंडर होऊन. हं. काही सूर नाही, ताल नाही, काही नाही, काही गरज नाही. तुमचं अंतःकरणातला जो भाव आहे त्याच्यामुळे दोष लागणार नाही. असं. म्हणजे आता गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला येत नाही किंवा गायत्रीचं मंत्राचं प्रॉपर उच्चारण तुम्हाला येत नाही. पण तुमच्या आतमध्ये माता भाव गायत्रीच्या आहे. प्रती भक्ती आहे. मग तुम्ही तुमच्या आतून जसा भाव उत्पन्न होईल तसं म्हणजे या कुंदेन हार धवला या शुभ्रवस्त्रारुता या वीणावर दंडमंडित करा. याच्यामध्ये भाव जास्त आहे. या कुंदेन हार धवला याच्यामध्ये भाव ध्वनी वेगळा आहे. हां. ध्वनी भाव वेगळा आहे. ध्वनीला जास्त महत्व देण्यात आलं. या कुंदेन हार धवला या मग ध्वनी. आता महामृत्युंजय मंत्र आहे समजा. ओम त्र्यंबकं यजामहे. कोणता आहे? ओम त्र्यंबकं यजामहे. येस, येस. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. आता मी हे भावयुक्त अंतःकरणाने म्हटलं. यात म्हणजे उच्चारणाला मी हे नाही केलेलं आहे. ध्वनी काय उत्पन्न होतोय माझं याच्याशी लक्ष नाही. पण आता समजा तुम्ही ध्वनीच्या दृष्टीने म्हटलं, तर हा वेगवेगळ्या पद्धतीने म्हटला जाऊ शकतो. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. वेगवेगळं हे. थोड्या वेळासाठी वाटलं असेल ना मी ब्राह्मण झालो की काय? आहेच मी ब्राह्मण. तो हे महायोगीजी अंतःकरणाने साधारणतः म्हणा तुम्ही कोणताही दोष लागत नाही. बोला. साधारणतः पूजेमध्ये असं ध्वनीलाच महत्व दिलेलं दिसतं. हा. जोर जोरात म्हटलेलं येस. असं का? पूजेमध्ये ध्वनीला सगळ्यात जास्त महत्व दिलं जातं. कारण पूजेमध्ये आपण देवतांचं आवाहन करतो. पूजेमध्ये ध्वनीला खूप जास्त महत्व आहे. पण जर तुम्ही सिंगल पूजा करत असाल तुमच्या आराध्याची, तर भावाला महत्व आहे. दोघही गोष्टीने तुम्हाला यश प्राप्त होणारच आहे. असं नाहीये की भावयुक्त अंतःकरणाने तुम्ही मंत्राचं उच्चारण केलं तुम्हाला यश प्राप्त नाही होणार. मी तर उलट म्हणेल की लवकर प्राप्त होईल. का?
कारण ध्वनी कसा निघतोय याच्याकडे तुमचं किती लक्ष असणार आहे. पण तुम्ही प्रेमयुक्त अंतःकरणाने म्हणता आहे, तर याच्याने तुम्ही लवकर सफल होऊ शकता. ध्वनीच्या उच्चारणामध्ये थोडीही गडबड झाली ना, तर रिझल्ट बदलतो. पण भावयुक्त अंतःकरणाने काही म्हटलं ना, तर रिझल्ट नाही बदलत. हां, तो भाव जर प्रेमाचा असेल, तर रिझल्ट वेगळा. तो भाव लालसेचा असेल, तर रिझल्ट वेगळा आहे ना. हां, येस. आहे की आपल्याला काही मंत्र म्हटलं की खूपच मस्त वाटतं एकदम. असे खूप मंत्र आहेत, पण एखादा मंत्र म्हटल्यानंतर खूप छान वाटतं आणि असं ते बोलतच राहावंसं वाटतं. तर तो मंत्र आपल्याला म्हणजे खूप तोच नाही, त्याचंच भाव जप केलेलं चांगलं ना? हां, भाव कनेक्ट होतो. याचा अर्थ तुम्ही त्या मंत्राशी जास्त कनेक्ट होता. मग त्याचा जप केलेला चांगला ना? असं नेहमी. काही नाही. तुमच्या हृदयातून तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करा, ते चांगलंच आहे. जेव्हा आपण आपल्या आराध्याची आराधना करतो, तेव्हा तुम्ही मंत्र म्हणू शकता. आणि तो भावयुक्त अंतःकरणाने तुम्हाला जे गोड वाटेल ते तुम्ही म्हणू शकता. आता भगवान शिवांचीच आराधना करताना किती मंत्र आहे भगवान शिवांचे. तुम्ही ज्याच्याशी जास्त कनेक्टेड वाटू शकतो तुम्हाला तो म्हणू शकता. जो सगळ्यांसाठी आहे, सोपा आहे, तो ओम नमः शिवाय. महामृत्युंजय मंत्र कठीण आहे. शंभवे नमः हा मंत्र थोडासा ओम नमः शिवायपेक्षा कठीण जातो. जिथं तुम्हाला आवडेल ना, असं तुम्हाला वाटेल हां, हां. तो म्हणा. आणि तिथं तुम्ही कनेक्ट होता इमोशन्स. पण पूजा, पाठ आणि ते करताना आहे ना, मंत्रांना महत्त्व आहे. भक्ती करताना भावला महत्त्व आहे. लक्षात आलं? म्हणून तुम्हाला सोपं सांगतो, भाई पूजा-पाठच्या फंदामध्ये पडू नका, तुम्ही भक्ती करा. कारण मंत्राच्या चुकीच्या उच्चारणाने चुकीचे रिझल्ट येतात. आलं का लक्षात? शब्द कानांना गोडही वाटू शकतात आणि शब्द कानांना तिखटही वाटू शकतात. शब्द कानांना कटू सुद्धा वाटू शकतात. म्हणजे मी आता तुम्हाला सांगतो. एखाद्या नवऱ्याने बायकोला आय लव्ह यू म्हटलं तर ते गोड वाटतील बायकोच्या कानांना. ना नवऱ्याने जर सालीला आय लव्ह यू म्हटलं तर बायकोच्या कानाले शब्द आय लव्ह यूच आहे. पण ते कसे वाटतील? तिखट. काहीच सांगता नाही येत कसे वाटतील. ते तर त्या बायकोवर डिपेंड करतं ना कसे वाटतील. बरोबर आहे. व्यक्ती सापेक्ष आहे ते. बायकोला कदाचित आनंद पण होईल, वाह! वाह! माझ्या बहिणीवर पण माझ्या नवऱ्याचं प्रेम आहे. एखादी बायको डायरेक्ट धाडदंडीशी जगदंबा, दुर्गाचं रूप धारण करेल. असं एखादी हा काय हे हसी मजाक करतच राहता, यांची ही नेहमीची सवय आहे. तो लेट इट गो पण करेल. एखादी म्हणेल, की "काय तुम्ही पण तिला त्रास देता उगाचच, तिचं नाव घेत राहता." डिपेंड करतं. शब्द सेम आहे. शब्द सेम आहे. पण फरक पडतो की नाही? तसंच मंत्रांचं आहे. तुम्ही म्हणाल शब्द सेम आहे. नाही, त्याच्या उच्चारणाने रिझल्ट बदलतो. खूप वेगळं आहे हे शास्त्र. मंत्रशास्त्र ते शिकावं लागतं. पण आपण कशाला त्याच्यामध्ये जायचं? आपण हृदयपूर्वक म्हणायचं. ईश्वराला प्रसन्न करायचं, विषय मोकळा करायचा. काही जास्त कॉम्प्लिकेटेड आयुष्य करायचं नाही. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या ब्राह्मणांना घरी बोलवता आणि पूजा-पाठ करून घेता. हे जे उच्चारण करतात आणि हे करतात, ते पाट्या पाडतात. तर तुम्हाला वाटतं का त्या पूजेचं तुम्हाला योग्य फळ मिळणार आहे? कारण ते चुकवतात. मध्येच 10-12 लाईनी गायब करून टाकतात ना, पुढचं सुरू करून टाकतात. कसं? केवलम धर्तासी, हर्तासी, कर्तासी.
आलं लक्षात? तर ते काय मिळणार आहे तुम्हाला त्याचं? काय फळ मिळणार आहे? निगेटिव्हच मिळतं लोकांना. म्हणून एवढं पूजा लोक म्हणतात ना, एवढं पूजा-पाठ करून पण काही फायदा नाही झाला. तर तो याच्यामुळे फायदा नाही होत. शुद्ध उच्चारण करणाऱ्या ब्राह्मणाला बोलवणं गरजेचं आहे. ते अशुद्ध उच्चारण करतात, तंबाखू खातात, गुटखा खातात, तोंडामध्ये काहीतरी भरून ठेवतात आणि मग ते मंत्रोच्चारण करतात. अशा लोकांना बोलावून तुमची पूजा कधीही सफल होणार नाही. त्याच्यासाठी निर्व्यसनी, शुद्ध अंतःकरण, स्पष्ट उच्चारण करणाऱ्या ब्राह्मणाला जर बोलवलं, तर तुमची पूजा लगेच सफल होणार. वेळ नाही लागणार. ते पूजेचं जे फळ दिलेलं आहे ना, ते तुम्हाला लागू होणार. तो पूजा करताना असं तुम्ही कोणाला बोलवू शकता. मलाही ब्राह्मण म्हणून बोलवलं तर काय हरकत. पण मी सगळ्याच पूजा नाही करत. लिमिटेड पूजा. कारण माझे देव लिमिटेड आहे. नाही का? सांगण्याचा मतलब असा आहे, की शुद्ध अंतःकरण असलं पाहिजे. निर्व्यसनी असला पाहिजे. त्याची ईश्वराप्रती भक्ती असली पाहिजे. अशा व्यक्तीला तुम्ही बोलवा पूजा-पाठसाठी. अन्यथा तुम्ही बोलवू नका. ज्याची त्या ईश्वरावर श्रद्धाच नाहीये, त्या रूपावर त्याची भक्तीच नाहीये, तो फक्त पोट भरण्यासाठी पूजा-पाठ करतो आहे, त्यांना बोलवू नका. तुम्हाला फायदा होणारच नाही, तोटा होईल. ज्याच्यामध्ये भक्ती आहे त्याला बोलवा. लक्षात आलं? सो त्याने उच्चारणाने जरी नाही म्हटलं, पण अंतःकरण भावाने जरी म्हटलं, तरी ती पूजा तुमची लगेच सफल होईल.